आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। खिद्रापूर तालुका शिरोळ येथील कर्नाटक जुगुळ खिद्रापूर पुलाच्या रखडलेल्या पूल बांधकामाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 8 दिवसाच्या आत संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावित जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार होते। खिद्रापूर जुगुळ दरम्यान पुलाचे काम आवश्यक भूसंपादन पूर्ण न झाल्याने अनेक दिवसांपासून रखडले आहे। पुलासाठी आवश्यक असलेले जमीन अधिग्रहण तात्काळ पूर्ण करून काम सुरू करावे या मागणीसाठी यापूर्वी प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते। मात्र त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्याने सोमवारी सकाळी खिद्रापूर येथे पुलाच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत जलसमाधी आंदोलनाची हाक देण्यात आली होती। दरम्यान जलसमाधी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच शिरोळचे नायब तहसीलदार विलास भिसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जमीन मालक व शासन यांची इचलकरंजी प्रांत अधिकारी कार्यालयात 8 दिवसाच्या आत संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येईल, तसेच पुलाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। यावेळी बोलताना प्रमोद पाटील म्हणाले की महाराष्ट्र हद्दीतील अनेक गावे महापुराच्या काळात पाण्याखाली जात असून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या पर्यटन विकासासाठी तसेच महापुराच्या काळात नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी हा पूल अत्यंत आवश्यक आहे। दयानंद खरनोरे, अविनाश पाटील, पूजा खनोरे, रोहित मलमे, संदीप पवार, हिदायत मुजावर, अण्णासाहेब कुरुंदवाडे, रावसाहेब रायनाडे, रामगोंडा पाटील, जहागीर सनदी, सदानंद माने, मियाखान मोकाशी, जिनेंद्र कागवाडे, इर्शाद मुजावर, रमेश जोशी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनकार्य न्यूज साठी प्रतिनिधी नागेश गायकवाड। साहेब, आम्हाला ना ठोस लेखी एखादा टायमिंग मिळाल तर जनभावना का तीव्र आहे। बरीच लोक इथं आंदोलनाला बसलेत, रिपोर्ट असेल तुमच्याकडे। आमचं म्हणणं एवढंच आहे की काय टेक्निकल बाब आहे ती बैठकीत वेळोवेळी चर्चा झालेली आहे। आपल्याला आमची आंदोलनकर्त्यांची विनंती आहे की आपण तो एखाद्या तारखेवर येऊन मुद्दा मार्गी लावा, या मागणीसाठीच आम्ही इथं बसलेलो आहे। साहेब, ठीक आहे, पुढच्या सोमवारी आपण बैठक घेऊया माझ्या ऑफिसला। पुढच्या सोमवारची तारीख दिलेली आहे साहेबांनी। साहेब, तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात दिला बैठकीचं नियोजन, हा तर आम्हाला बरं होईल साहेब, तर आम्ही उठू इकडून। ओके साहेब, हा लेखी स्वरूपात दिल्यानंतर आम्ही आलतोय साहेब, पण ते लवकर बैठक लावून त्याच्यावरची उपाययोजना पण स्थानिक शेतकरी बदली जमीन म्हणा किंवा काय ज्या त्या शेतकऱ्याच्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये खिद्रापूरकर असतील किंवा या पंचक्रोशीतील नागरिक असतील, तुम्हाला प्रशासनाला जे हवं ते सहकार्य। खिद्रापूर जुगुळ पूल, खिद्रापूर जुगुळ पूल, उदासीन प्रशासनाचा धिक्कार असो, उदासीन प्रशासनाचा खिद्रापूर जुगुळ पूल। नमस्कार, मी पूजा अविनाश पाटील, छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य। सकाळी 10 वाजल्यापासून इथं पंचक्रोशीतील खिद्रापूर गावातील ग्रामस्थ भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आम्ही 29 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिलं होतं की या पुलाच्या संदर्भात तुम्ही कार्यवाही सुरू करा, नाहीतर आम्ही 5 तारखेला पाण्यामध्ये राहून आंदोलन करीन। पण त्यांनी काही पाठपुरावा न घेतल्यामुळे आम्हाला आज येथे संख्येने उपस्थित राहावे लागले आणि आम्ही इथं सगळं जिल्हाधिकारी प्रशासनाने आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधून की ह्या पुलाचे काम जे आपले शेतकरी बंधू आहेत लाटकर आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय साधून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल। पण आम्ही त्यांच्याकडून लेखी स्वरूपात मागून घेतलेलं आहे, तसं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे की 12 तारखेला आपण शेतकऱ्यांची आणि आपली मीटिंग बसूया म्हणून। त्यानुसार आम्ही 12 तारखेला मीटिंग घेणार आहे। त्यात काही जरी प्रशासनाकडून ठोस आम्हाला काही पाठपुरावा मिळाला नाही तरी आम्ही आंदोलन पुढे तीव्र करणार आहे। सर्वांना नमस्कार। प्रथमतः मी कर्नाटक सरकार व खासदार
तटकरे साहेब व ज्यांनी या पुलासाठी मदत केल्यात आमचे तालुक्याचे आमदार यड्रावकर साहेब असतील आणि इथं जमीन देताना कदम परिवार खोत परिवार हे ज्या लोकांनी केलं त्या सर्वांचं आणि ज्यासाठी प्रयत्न केलं खानोर साहेब असतील किंवा छत्रपती ग्रुप असतील हे घडवण्याचं काम केलं त्या सर्वांचं मनापासून अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो. आणि आमच्या या छत्रपती ग्रुपला गावकऱ्यांनी सुद्धा भरपूर याच्यात पाठिंबा देऊन आले. सर्वांचं पण मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय. आज प्रांत साहेब आणि छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद दादांची फोनवर चर्चा झाली की पुढच्या सोमवारी आपली बैठक लावण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या बैठकीच्या संदर्भात बोलायचं झालं की तो माणूस तयार झाला तर तुमचं तुम्ही तयार करून घ्या किंवा प्रत्यक्षात तुम्हाला त्याच्या जमीनचीच आवश्यकता असली तर आमची इथं समोरच जमीन आहे, मी त्याला डिवाइड करून द्यायला तयार आहे आणि तो विषय तुमचा मार्गी लावायला तयार आहे. त्या जमीनसाठी अडवून राहतात गावकऱ्यांनी साहेब हे प्रशासकासाठी पेक्षा पण तुमची आत्ता तुम्हाला जरा तारंबळ होत असेल तर ज्यावेळी पूर येईल त्यावेळी या गावकऱ्याजवळ तुम्ही नाही आला तर पण त्याला आम्ही जाऊन शिरगुप्पीला थांबू. म्हणजे एवढी अडचण या गावकऱ्याला आहे. म्हणजे प्रशासकाच्या ह्याच्यावर 50% भार कमी होणार आहे या गावावरचा. म्हणजे आम्हाला तुम्ही लवकरात लवकर या पुलाचं मार्गीच लावून देण्याचं काम सोमवार घेतलं आहे. सोमवारचं मंगळवार करू नका, नाही पुलावरनं उडी मारायची वेळ आणू नका आम्हाला. एवढं बोलून मी माझं मनोगत जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.